राजकीय पक्ष वाचणं ही असणारी काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचते. आणि म्हणून या उद्धव ठाकरे यांची असणारी सेना तुम्ही जसं इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात. राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचणं ही असणारी काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचते. राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली. आणि लोकशाही संपली की हुकुमशहाला या ठिकाणी सुरुवात होणार. आणि म्हणून या काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची असणारी सेना बसा आणि समझोता करा. बसून समझोता केला नाही तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात. तो मोदी बसलेलाच आहे. आम्ही काही सत्तेवरती नव्हतो, मंत्री नव्हतो, त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या करण्याचा प्रश्नच येत नाही. जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्यात असं मोदी म्हणतोय. खरं किती खोटं किती कोणाला माहिती. कागदावर काळा करायचा, काळ्यावरती कागद करायचा आणि मोकळा होत जायचा अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला सरळ सावध या ठिकाणी राहावं लागणार. तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जसं इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात.